कोकणात पावसाळ्यात उगवणाऱ्या औषधी रानभाज्यांपैकी एक टाकळा ही भाजी पावसाळा सुरू झाला की आपोआपच रुजते. अतिशय पौष्टिक आणि रुचकर असते. असे कोळी असेपर्यंत एकदा तरी खावी असे म्हटले जाते. चला तर आज आपण ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात. सर्वात आधी आपण टाकळ्याची जुडीची फक्त पाने काढून निवडून घ्यायची. भाजी निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेऊयात. आता ही टाकळ्याची भाजी बारीक चिरून घेऊन त्यानंतर एका पातेल्यात 2 ग्लास पाणी घालून भाजी उकडायला ठेवूयात. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा उकडवू शकता. उकळी यायला लागल्यानंतर झाकण ठेवून भाजी नीट शिजवून घेऊयात. नंतर शिजलेल्या भाजीवरला गाळणीवर ओतून त्यातले पाणी काढून टाकायचे आणि मग गाळणीतल्या भाजीवर थंड पाणी ओतायचे. गाळणीत उरलेली भाजी दोन्ही मुठीत घेऊन व्यवस्थित दाबून पिळून घ्यायची. त्यातलं पाणी अगदी पूर्णपणे काढून घ्यायचं. पाणी पिळून काढल्यामुळे भाजीचा तुरटपणा कमी होतो. आता भाजी पिळून घेतल्यानंतर तयार झालेले गोळे सोडवून भाजी मोकळी करून घ्यायची. बिलकुल गठ्ठे ठेवायचे नाहीत. मग फोडणीसाठी कढईत 2 चमचे तेल घेऊन 5 ते 6 ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा मऊ होईस्तोवर परतायचा. या भाजीसाठी कांद्याची चव अप्रतिम लागते. 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग घालून उकडलेली भाजी घालून छान परतून घ्यायचे आणि मग चवीपुरेसे मीठ टाकून झाकण ठेवायचे. भाजीला छान वाफ द्यायची. सर्वात शेवटी भाजीवर असेल तर ओल्या नारळाचा पाववाटी किस पेरायचा. किस नसेल तरी चालेल. परत एकदा झाकण ठेवून वाफ द्यायची. आता आपली खमंग आणि सर्व गुण संपन्न अशी टाकळ्याची भाजी तयार आहे. भाकरी किंवा चपातीसोबत या भाजीची चव अत्यंत रुचकर लागते. अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा.